हाय गाईज, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी आले आहे गावी मामांच्या इथे ब्राणपूरला, तर मुरदडला आमच्या इथे. तर आता आहे आमच्या इथे कानिफनाथाचं देवाचं. तर मी घरून निघाली, शूट वगैरे काही केला नाही आणि इथं आल्यावरती शूट वगैरे केला आणि सकाळी पण काही केलं नाही. आता दुपारचे वाजले आहे 2:30, आता शूट करते. आता आम्ही लोक म्हणजे थोडंसं फ्रेश वगैरे झालं, झोपून वगैरे घेतलं, आता उठलो आणि आम्ही लोक चाललो. आज रविवार आहे, आमच्या गावी रविवारचा बाजार आहे, तिकडे आम्ही माल मसाला घ्यायला चाललो. तर चला मग रेडी वगैरे होती आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे आहे मामांचं घर. मामांचं घर तर तुम्ही बघितलंच आहे, इथंच आहे. तर मम्मी आई फोनवरती बोलते, मम्मी ते लोक जेवण वगैरे करतोय. आता आम्ही लोक बाजारात जाणार आहे. तर आता बघा दिदी झोपलीच आहे, आई जागी आहे, मम्मी पण झोपली. ट्रेनच्या प्रवासात 10 वाजले आहे, दुपारचे 2:45. आम्ही चाललो आहे बाजारात. तर आता सर्व रेडी वगैरे होती आणि आम्ही निघू. चला मग या. तर काहीच आम्ही लोक बघा रेडी झालो आहे, आता निघालो आहे बाजारात जायला. खूप ऊन आहे म्हणून सर्वांनी स्कार्फ वगैरे घेतला. बघा बाहेरचं ऊन. इथं रोड आहे, हे माझ्या मामाचं घर आहे. हे बघा मामाचं घर माझ्या. उन्हामुळे सर्वांनी स्कार्फ घेतलाय चेहऱ्यावरती, स्कार्फ बांधून घेतला. ऊन आहे, आपल्याला सवय नाही एवढा उन्हाची. चला आता आम्ही लोक बाजारात गेल्यावर तुम्हाला भेटू. गाईज आम्ही लोक निघालो जायला, तर पुढं रिक्षाने जाऊ आम्ही लोक. चला बाजारात पोचलो आणि इथं आई बोंबील झिंगा बोंबील बघतीये. आई, दीदी, मम्मी, छोटे अम्मी आणि सर्वजण आलो. हे बघा यो आहे रविवारचा बाजार. अजून मी तुम्हाला पुढं पण दाखवील बाजार पूर्ण. चला मग. बघा आम्ही 4 जण आलो आहे, सॉरी 5 जण. बाजार दाखवते काय तुम्हाला आमच्या इथला बाजार. काय नाही आहे तुला घ्यायची टॅटू वगैरे काढू शकता, कान बिन टोचू शकता. इकडं कपडे बिपडे. बघा नाही तर खायचं जलेबी वगैरे. तर मावेशची जलेबी वगैरे. हे बघा काही कैसे दे लड्डू. 35 रुपये पाव. प्लास्टिकचे भांडे वगैरे. हे बघा गाईस तेच इथं सर्व म्हणजे यो बाजारच तसं त्याचा आहे. खायचं इथं सर्व मस्तपैकी. शेवदाळ्या, इथं सर्व भाजीपाला वगैरे. चला भाजीपाला. हे गाईस ये लाल मिरच्या. ते भाजीपाला नाही तर भेळ घेते. घेतली आता भेळ. हे बघा उसळ. इथं आई वांगे घेते भाजी सरकारसाठी किंवा उद्यासाठी. इथं भाजीपाला सर्व बस झालं नाही, 1 किलो झाले असतील ना. आता आई बटाटा घेते. इथं भाजीपाला आई भाजीपाला घेते. तर काय आता पप्पा पण आले इथे लाल मिरची घ्यायसाठी. मी तोच घेतले इथं चायसोबत खायला मस्तपैकी संध्याकाळी. इथं आम्ही लोकांना वर्षभराचा मसाला करतो ना, तर तो मिरच्या घेत आहे. तिथं मम्मी आम्ही पप्पा सर्व आहे बघा. 3 जण घेणार आहे. 3-3 किलो या मिरच्या, बाकी त्या वेगळ्या. आमचं नेहमी म्हणजे दरवर्षी आम्ही इथूनच घेऊन जातो बघा गाईस. त्यांनी 3-3 किलो घेत आहेत ही मिरची. तर गाईस या आणि त्या मिरच्या आमच्याच आहे. मामा, मी, मावशी वगैरे आमच्या सर्वांच्या आहे बघा. आम्ही आता इतक्या घेतल्या आहे. आता तो ती दुसरी पॅकिंग करतोय. आम्ही सर्व मिरच्या अशा घेणार असतो. गाईस ही आमचा मसाला करत आहे, ते पण आम्ही आमचे त्या गोणीमध्ये बघा गाईस माझं आणि मोठ्या मावशीचं. या गोणीमध्ये मामाचं आणि मावशीचं. पप्पा पण आले होते ना इथं बाजारात, मोठे पप्पा. तर त्यांनी ना मला माव्याची जलेबी घेऊन दिली 20 रुपयाची. मी त्यांना बोलले मला काहीतरी खायला घेऊन द्या. तर आता ते गेले बाहेर, त्यांना जायचं होतं तिकडं कारण की पूजा आहे आमच्या इथं. तर खूप धावपळ होते त्या लोकांची. मग मामाचे लोक तिथंच आहे आणि आम्ही लोक बाजार करतो. आता मी घेऊन दिलेली जलेबी खायला. या तुम्ही पण खायला आमच्या गावाची माव्याची जलेबी. तर गाईज आम्ही लोकांना बाजारातच आहे. खूप म्हणजे गर्दी वगैरे, सामान वगैरे घेतलं. मी शूट वगैरे जितकं माझ्याकडनं होतं मी तितकं शूट वगैरे करतेच आहे.
नंतर आमचा बाजार वगैरे झाला आहे करून आता आम्ही लोक निघतोय घरी जायला. तर चला मग मी तुम्हाला घरी जाऊन सनी दाखवते आम्ही लोकांनी बाजारातनं काय खाल्लं. इथले ना म्हणजे बाजारातले हळद पण इतकी भारी आहे बघा. मी थोडीशीच फ्राय केली एकदम हात असे पिवळे पिवळे झाले. मिरची पण इतकी तिखट आहे. मम्मी लोक मिरची घेत होते आणि मी तिथं उभी होती लगेच चेहरा पण आग मारायला लागला. मग थोडंसं खाल्लं वगैरे पप्पांनी घेऊन दिलं ते तुम्हाला दाखवीनच ते खाल्लं वगैरे. आणि आता झालंय सर्व आता निघते घरी. तर गाईस ह्या ना आमच्या लाल मिरचीच्या गोण्या आहे दोघी पण. आणि यो भाजीपाला वगैरे हळद वगैरे काय घेतली आहे बघा आम्ही चौघीजण. आम्ही लोक निघालो आहे घरी जायला. बस आता थोडं घरी आता रोडावरती येऊन उभं राहिलो. आता इथं रिक्षा वगैरे करू आणि मग घरी जाऊ. चला मग आम्ही लोक ना रिक्षात बसलो महिना चाललं त्याच्या मायला घेऊन हे बघ. तर गाईस हे आमचं गाव बघा. संध्याकाळच्या वेळेस काय भारी व्ह्यू दे. तर गाईस मी आता आली बाजारातून खूप दमली फिरून फिरून. दुपारची गेली मी 3 वाजताची संध्याकाळचे 6:15 वाजता घरी आली आहे. आता बाजार वगैरे आता झालं बाजार वगैरे फिरून सर्व सामान वगैरे आणून आता बघू काय बनवायचं आणि काय खायचं आहे. चला मग तुम्हाला मी कंटिन्यू तसं दाखवत राहील म्हणजे आम्ही लोक काय करू काय. गाईस आम्ही लोक बाजारात नेहमी गेलो ना तर हे घेऊन येतो बघा खायचं ते. आमची गबू आज सकाळपासून इतकं काम करते ना विचार नको. किचन पुसला, झाडू मारलं, लादी पुसली, आईचा उपासाचा फराळ बनवलं, आता परत बनवते. तर गाईस मी आता चाय वगैरे दिली सर्वांना बघा. इथे भाऊ कोथिंबीर वगैरे साफ करू लागला आईला. इथे पप्पा फ्लावर साफ करतात. तर गाईस इथे मम्मी आता खिचडीचं सामान कापतीये. मी चहा ठेवली तेव्हापासून गॅसजवळ उभी चहा ठेवली, शेंगदाणे भाजले, मिरची भाजली. आता आईसाठी साबुदाणा बनवते. तर बघा मिरची होती, बटाटे झाले, शेंगदाणे कुटून ठेवले. इथे लगेच एक साईडला भांडी पण घासून घेते पटापट कामावर लेखी मग एकदम फ्री लवकर. तर आता मी पटकन साबुदाणा बनवून घेते, भांडे घासून घेते, मग मम्मी बनवून खिचडी. चला तर गाईज बघा इथे माझा साबुदाणा झाला आहे रेडी. साबुदाणा बनवायच्या नंतर भांडे राहिले. आता साबुदाणा झाला. आता साबुदाणा आईला देते आणि भांडे घासून घेते पटकन. चला खिचडी टाकून दिलेली आहे. आता फक्त कुकर लावायचं आहे आणि अंडे टाकणार आहे. तर मम्मीनं अंडे घासून घेते आहे खिचडीमध्ये. म्हणजे ते कच्चे खिचडीमध्ये शिजून शिट्टी देतील ना तर ते शिजून जातील. ते घाण असतं म्हणून मम्मी त्यांना धुवून घेईन. तर चला आता आपण भेटूया जेवण करताना. तर गाईस आम्ही लोक रात्रीचे लोक मिरची तोडत आहेत. गाईस फायनली आमची खिचडी पण बनवून झाली आहे आणि आम्ही लोक ना मस्तपैकी गॅलरीत बसलो जेवायला. अंडा बिर्याणी. बघा गाईस इथं मस्त माझं किचन वगैरे पण आवरून झालेलं आहे. आता रात्रीचे वाजले 10:30. आमची झोपायची तयारी चालू आहे. मम्मी मिरच्या वगैरे तोडते हे लोक अजून आणि मी आता झोपते. इथं मी आता बिस्तर वगैरे टाकून आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. व्हिडिओ बघून आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.